मित्रांनो, सर्वांना नमस्कार आहे. राजेशाही ट्रेडिंगच्या मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी आज आपण ऑप्शन चेनच्या साहाय्याने स्विंग ट्रेडिंग कशी करायची, कोणत्या पॅरामीटर्समध्ये आपण स्टॉक्सला या ठिकाणी ॲनालिसिस करायचं, हे अगदी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ अत्यंत इंटरेस्टिंग असणारच आहे, त्याच्यामध्ये काही डाऊटच नाही. चला तर मग फारसा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. स्विंग ट्रेडिंग करत असताना आपणाला काय पाहायचं आहे, आपणाला कोणत्या गोष्टी या ठिकाणी जाणून घ्यायचे आहे आणि स्विंग ट्रेडिंगचे स्टॉक्स या ऑप्शन चेनवर आपणाला कसे सापडतात, कसे शोधायचे तेही तुम्हाला इथं या ठिकाणी अगदी बेसिकपासून सुरुवातीपासून मी इथं सांगणार आहे. त्यासाठी आपणाला इथे होम बटनवर क्लिक करायचं आहे. होम बटनवर आल्यानंतर या ठिकाणी आपणाला आयडॅडी स्विंग्स हे ऑप्शन दिसेल. इथे क्लिक केल्यानंतर काही बुलिश स्टॉक्स आहेत, काही बेरिश स्टॉक्स या ठिकाणी आलेले आहेत. मग या ठिकाणी आपल्याला ह्या बुलिश स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करायचे आहे, बाय करायचं आहे, कॅशमध्ये बाईंग करायचं आहे. मग हे बुलिश स्टॉक किती आहेत? इथे एकूण 3 स्टॉक्स आलेले आहेत. सिंपल आणि साधारण आहेत, याच्यामध्ये काहीच कॉम्प्लिकेशन्स नाहीत. पहिला स्टॉक आहे ITC. ITCमध्ये सपोर्ट कुठे आहे भैया? सपोर्ट आहे 430 वर. सपोर्ट कसा आहे? स्ट्रॉंग. रेजिस्टन्स कुठे आहे? रेजिस्टन्स या ठिकाणी आहे 430 वरच आहे. रेजिस्टन्स कसा आहे? वीक टुवर्ड स्टॉक. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या इंटेन्शननं आपण या ठिकाणी बाईंग करणार आहोत, आपला उद्देश काय आहे. परंतु एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, इथे आपल्याला व्हॉल्यूमवर फोकस करायचे नाही. व्हॉल्यूमवर या ठिकाणी व्हॉल्यूमला जास्त महत्त्व द्यायचे नाही. आपल्याला स्विंग ट्रेडिंग करत असताना फक्त OI पाहायचं. इथं OI कुठं आहे? पुट साईडला 430 वर आहे. हायेस्ट OI 430 वर आहे. कॉल साईडला हायेस्ट OI कुठं आहे? 440 ला. ठीक. मग आपल्याला इथं बुलिश ट्रेड घेत असताना व्हॉल्यूमवर क्लिक करावं लागेल एक्सटेन्शन ऑफ सपोर्टसाठी. पुट साईडच्या व्हॉल्यूमवर क्लिक केलो. किती येत आहे व्हॅल्यू? 428. हा तुक्का आहे का? गॅमलिंग आहे का? अजिबात नाही. कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. हा कॅल्क्युलेटेड बाजार आहे. 428 ला या ठिकाणी एंट्री करायची आहे आणि स्टॉप लॉस असणार आहे 426 ला. आणि त्याचा टार्गेट किती असेल? 440 वर हायेस्ट OI आहे. त्याचं टार्गेट 440.15. म्हणजे 10 रुपयाचं या ठिकाणी तुम्हाला टार्गेट मिळत आहे. तर स्टॉप लॉस किती रुपयाचा आहे? त्याच्या बदल्यामध्ये 2 रुपयाचा स्टॉप लॉस. आलं लक्षात? तर मग या ठिकाणी आपण काय करूयात, ITCचा स्टॉक इथं ओपन करूयात. ITC ट्रेडिंग व्ह्यूवर जाऊ, ITCचा स्टॉक ओपन करूयात. चला, एंट्री कुठे आहे? एंट्री 428 ला. हा एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आहे. OI टू OI, हायेस्ट OI. ओके, हा हायेस्ट OI किंवा एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट EOS. इथं आपण एंट्री करणार आहोत. स्विंग ट्रेडिंग करत असताना ऑप्शन चेन सांगत आहे तुम्हाला की इथे एंट्री करा. स्टॉप लॉस कुठं लावा म्हणतोय? 626 ला. चला, 626 ला. टार्गेट किती आहे? टार्गेट किती आहे याचं? OI टू OI 440.15. ठीक आहे, 440. टार्गेट 440.15. ओके, चलो बढिया. मग आपण आता इथे कॅल्क्युलेट करूयात की रिस्क रिवॉर्ड रेशिओ किती मिळणार आहे. बघा, ऑप्शनमध्ये ट्रेड नाही करायचं आपल्याला. या ठिकाणी OI टू OI फक्त स्विंग ट्रेडिंगसाठी पाहायचं. आपण इथे रिस्क रिवॉर्ड रेशिओ कॅल्क्युलेट करूयात. इथं आपली एंट्री असणार आहे, हे टार्गेट असणार आहे आणि हा स्टॉप लॉस असणार आहे. बघा, रिस्क रिवॉर्ड रेशिओ किती मिळत आहे? 1:5.76. म्हणजे रिस्क एकदम कमी आहे आणि रिवॉर्ड मोठा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फक्त स्विंग ट्रेडिंग करायचं आहे. कॅशमध्ये आपण या ठिकाणी बाईंग करू शकतो. ठीक आहे. सध्या हा स्टॉक कुठं ट्रेड करतोय? 431 वर. मग याला खाली एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला इथे येऊ द्यावं लागेल. इथं आल्यानंतर आपण बाय करू शकतो. टार्गेट हे असेल 440.15 आणि स्टॉप लॉस 426.5. तर अशा पद्धतीनं आपण कुठल्याही स्टॉकमध्ये म्हणजे OI टू OI मध्ये स्विंग ट्रेडिंग करू शकतो. इथं तुम्हाला कोणतीही कॅन्डल पाहिजे नाही, कोणताही चार्ट पॅटर्न पाहिजे नाही, कुठलंही प्राइस ॲक्शन इथं फॉलो करायचं नाही. हा जो डेटा आहे लक्षात ठेवा, हा डेटा कधीही खोटं बोलत नाही. हा डेटा पाहायचा आहे आणि त्या एक्सटेन्शनला आपणाला या ठिकाणी त्याच्या एक्सटेन्शनला
एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला इथे आपल्याला कॅशमध्ये बाईंग करता येते. ठीक आहे, पुढं पाहूयात कोटक बँक. कोटक बँकेचा हायेस्ट ओआय पुट साईडला कुठे आहे? 1700 या स्ट्राईक प्राईसवर. आणि कॉल साईडला कुठे आहे? 1750वर. म्हणजे ओआय टू ओआय आपण इथं पाहतो, लक्षात ठेवा. ओआय कसा आहे? वीक टुवर्ड स्टॉप आहे. ओके, सपोर्ट वीक टुवर्ड स्टॉप, रेजिस्टन्स वीक टुवर्ड स्टॉप. मग आपल्याला इथं या ठिकाणी वाट पाहायची आहे की एक्सटेन्शन ऑफ सपोर्टची. किती आहे? 1690. बघा 1690. स्टॉक कोणता आहे? कोटक बँक. $1690 एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आहे. बढिया. चला, मग याचा टार्गेट आपल्याला काढायचं आहे. टार्गेटसाठी हायेस्ट ओआय कुठे आहे? कॉल साईडचा 1750वर आहे. इथे क्लिक करायचं आहे. 1746 हे कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू, 1746 हे टार्गेट असणार आहे. ओके, 1746. आणि स्टॉप लॉस कुठं असेल? स्टॉप लॉस 1689. म्हणजे ₹1 स्टॉप लॉस आहे फक्त, लक्षात ठेवा. 189ला इथे स्टॉप लॉस लावायचे, 1689ला. ठीक आहे, 1689ला या ठिकाणी स्टॉप लॉस लावायचं. याला थोडंसं झूम करूयात. 1689 इथे स्टॉप लॉस आहे तुमचा. ठीक, एकदम छोटा स्टॉप लॉस, टार्गेट खूप मोठा आहे. याला आता कॅल्क्युलेट करूया. रिस्क रिवॉर्ड रेशो आपल्याला किती मिळत आहे? हे टार्गेट आणि स्टॉप लॉस कुठं असणार आहे? स्टॉप लॉस इथे 1:36.5 हे रिस्क रिवॉर्ड रेशो. एवढं मोठं रिस्क रिवॉर्ड रेशो या ठिकाणी आपण ऑप्शन चेनच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं ओआय टू ओआय या स्टॉकमध्ये ट्रेड करू शकतो. किती छान आहे बघा बरं. कुठलंही इंडिकेटर लावायची गरज नाही, कुठलंही प्राइस ॲक्शन फॉलो करायची गरज नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण ऑप्शन चेनच्या साहाय्याने स्विंग ट्रेडिंग करू शकतो. हे पॉसिबल आहे. हे स्विंग ट्रेडिंग करत असताना कुठलंही कॅन्डलस्टिक पॅटर्न यूज करायची गरज नाही, कोणताही चार्ट पॅटर्न यूज करण्याची गरज नाही, आवश्यकता नाही. कोणतेही प्राइस ॲक्शन फॉलो करण्याची आवश्यकता अजिबात नाही. हा जो डेटा आहे या डेटाच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी ॲक्शन घ्यायचा आहे. मग या ठिकाणी सपोर्ट WTB WTT या ठिकाणी जरूर पाहायला पाहिजे. जर ओआयच्या भरोश्यावर आपण ट्रेड घेतो आहे तर ओआय WTB नसावा, म्हणजे कॉल साईडचा आणि पुट साईडचा. तो WTT असला पाहिजे किंवा स्ट्रॉंग असला पाहिजे. मग कॉल साईडच्या LTPचे इन द मनीमध्ये 0 पाहायची आवश्यकता नाही, IB पाहण्याची आवश्यकता नाही, कारण आपण इथे कॅशमध्ये बाईंग करू शकतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रॉपर स्टॉक मार्केट कसं शिकलं पाहिजे, कोणत्या पद्धतीने शिकलं पाहिजे याची माहिती जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांना होईल. परत आपण भेटूया अशाच आणखीन नवनवीन व्हिडिओजमध्ये. आजच्यासाठी मी घेतो तुमची रजा. सर्वांना थँक्यू, धन्यवाद आणि बाय बाय.